नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज विपणनाचे महत्त्व काय आहे, ह्या विपणनाचे महत्त्व म्हणजेच समाजासाठी ह्या विपणनाचे काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहावयाचे आहे। यामध्ये ज्या समाजामध्ये आपण राहतो त्यासाठी ह्या विपणनाचे आपल्याला महत्त्व आजच्या तासिकेमध्ये जाणून घ्यायचे आहे। समाजासाठी विपणनाचे महत्त्व आपण आज अभ्यासणार आहोत। मुलांनो, विपणनाचे जे महत्त्व आहे त्या प्रत्येक व्यवसाय संस्थेसाठी फार महत्त्वाचं आहे। कोणतीही व्यवसाय संस्था असू द्या, ती लार्ज स्केलमध्ये असू द्या, छोट्या आकाराची असू द्या, मोठ्या आकाराची असू द्या, त्यासाठी विपणन खूप गरजेचा टॉपिक आहे। विपणनाशिवाय कोणताही व्यवसाय प्रगती करू शकत नाही। सद्यस्थितीमध्ये विपणन डिजिटल संज्ञेशी जोडलेले आहे। पूर्वी विपणन हे वस्तू खरेदी विक्रीसाठी विपणनाचा वापर केला जात होता। वस्तूची विक्रीसाठी वापर व्हायचा, परंतु आजच्या या युगामध्ये विपणनाची व्याप्ती वाढून आलेली दिसते। वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तूंचं महत्त्व पटवून देण्यासाठी विपणन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। आजच्या युगात व्यवसायात खूप स्पर्धा वाढत चाललेली आहे। आज प्रत्येक व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात भरभराटीत चालतो, परंतु एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाची म्हणजे एक व्यवसायापेक्षा दुसरा व्यवसाय त्याच्यासाठी त्याच व्यवसायासाठी खूप मोठ्या पद्धतीत झटत असतो। म्हणजे आपला व्यवसाय दुसऱ्या व्यवसायापेक्षा जास्त कसा प्रगत होईल असा प्रत्येक व्यावसायिक प्रयत्न करत असतो। व्यवसायामध्ये विपणनाची फार आवश्यकता चालली आहे। विपणनाशिवाय व्यवसाय बाजारपेठेत टिकणे कठीण आहे। जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मालाची विक्री केली तर आपण त्या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर होतो। आपल्या व्यवसायात आपण टिकून राहतो आणि टिकाव धरत असतो। म्हणून विपणन व्यवसायासाठी किती महत्त्वाचे आहे, त्यापेक्षाही विपणन समाजासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। व्यवसायासाठी तर महत्त्वाचे आहेच, परंतु समाजासाठीही विपणन खूप महत्त्वाचे आहे। समाजासाठी का महत्त्वाचं आहे ते आपण अभ्यासणार आहोत। हे विपणन म्हणजे वस्तूची विक्री। समाजामध्ये राहणारे जे काही घटक आहेत, समाजामध्ये राहणारे जे काही माणसं आहेत, समाजामध्ये जी व्यक्ती राहते, त्या सर्व लोकांना ते विपणन कसं प्रभावी पडेल, त्यासाठी ते विपणन कसं पद्धतीने वापरतील, त्याच्यामध्ये राहणीमानामध्ये रोजगार पुरवणे, वितरण खर्चात घट, ग्राहक जागरूकता, राष्ट्रीय उत्पादनात वाढ व ग्राहक अपेक्षांची पूर्तता, हे सारे पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला राहणीमानात वाढ, बघा मुलांनो, जर राहणीमानात वाढ करायची असेल, आपल्याला चांगल्या पद्धतीचं राहणीमान हवं असेल, ज्यावेळेस व्यक्तीचं राहणीमान सुधारते, राहणीमानात वाढ होते असे म्हटले जाते, त्यावेळेस विपणन कक्षात वाढ होत जाते। पहा, विपणन हे विपणनामुळे उत्पादनात स्पर्धा निर्माण होत असतात। ज्यावेळी व्यवसायाचे उत्पादन जास्तीत जास्त तयार होत जाते त्यावेळेस तो व्यवसाय जास्त प्रमाणात नफा कमवतो। बघा, ज्यावेळेस आपलं मॅन्युफॅक्चरिंग तयार होणार आहे, आपलं उत्पादन तयार होणार आहे, आपला माल मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे, तो माल मोठ्या प्रमाणात विकला जाणार आहे, अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळणार आहे। परंतु त्यासाठी स्पर्धा देखील निर्माण होत असते। स्पर्धा निर्माण झाल्यामुळे काय करतात, तर चांगल्या दर्जाच्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात। बघा, तुम्ही जर ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या वस्तू उपलब्ध करून दिला, ग्राहक त्या वस्तूचं कंझ्युम करेल, ग्राहक त्या वस्तू वापरेल, तर निश्चितच काय होणार आहे, आपल्या वस्तूंचं उत्पादनाचं जास्तीत जास्त लोक नाव काढणार आहेत आणि म्हणतील की हो, आम्ही हे प्रॉडक्ट वापरले, हे खूप चांगलं आहे, खूप प्रभावी आहे। ग्राहकांना कमीत कमी खर्चामध्ये त्या वस्तू मिळाल्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त खुश राहील, ती व्यक्ती जास्तीत जास्त वस्तू खरेदी करेल। जास्त वस्तू खरेदी केल्यामुळे राहणीमानाच्या दर्जात किंवा राहणीमानात जास्तीत जास्त वाढ झालेली दिसून येते। सद्य परिस्थितीमध्ये विपणनामध्ये आणि बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे। समाजाचे राहणीमान यात वाढ झालेली आहे। तुम्हाला समाजामध्ये जर राहणीमान वाढवायचे असेल, समाजामध्ये जर राहणीमानात चांगला उच्चांक गाठवायचा असेल, तर चांगल्या पद्धतीने विपणन, चांगल्या प्रकारे माल वापरणं, चांगल्या प्रकारे मालाचं विपणन होणं हे खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस आपला माल चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे, जास्तीत जास्त ग्राहक वापरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या राहणीमानात नक्कीच वाढ झालेली दिसून येते। नंतर दुसरं आहे रोजगार पुरविणे।
आजच्या युगामध्ये विचार केला तर आजचे युग हे तांत्रिक युग आहे. उत्पादन आणि उत्पादक करत असताना या यंत्रांचा वापर करीत असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात कमी मनुष्यबळ लागते. बघा मुलांनो, जर आज मनुष्य चं कामाला ठेवले तर खूप सारे कर्मचारी आपल्याला कामाला ठेवावे लागतात, वर्कर ठेवावे लागतात. परंतु जर 100 कर्मचाऱ्यांचं काम जर एक मशिनरी करत असेल, एक यंत्र करत असेल, तर त्यामुळे यंत्र फास्ट पद्धतीने काम करतं, मनुष्यबळ हे कमी लागतं, रोजगार हा कमी होतो. पण विपणनामुळे काय होते बरे, तर विविध प्रकारचे कार्य पाडण्यासाठी विपणन हे गरजेचे असते. त्यामुळे विविध प्रकारचे काम करत असताना कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. रोजगार हा विपणन तयार करत असतो. विपणनामध्ये विविध कार्य असतात. बांधणीचं कार्य असेल, वितरणाचं कार्य असेल, प्रमाणीकरण, प्रतवारी असेल, वाहतूक असेल, इवन संशोधन असेल, विविध प्रकारची कामे असतील. त्यासाठी विपणनामुळे रोजंदारीही निर्माण होत असते. बघा बाळांनो, मोठ्या प्रमाणात रोजंदारी निर्माण झाली, जास्तीत जास्त प्रमाणात कर्मचारी कामाला लागले, तर त्या कर्मचाऱ्यांना रोजंदारी मिळते. ते घरी बसत नाही, त्यांना काही ना काही ते त्यांना उद्योगधंदा मिळत असतो. म्हणून विपणन हा रोजगार निर्मित करत असतो. जर जास्तीत जास्त मशिनरीने कामं केलं तर कर्मचाऱ्यांना काम मिळणार नाही, कर्मचारी बेकार राहतील आणि अशामुळे आपली रोजंदारी न वाढता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसून येईल. म्हणून हे रोजंदारी किंवा रोजगार पुरवण्यासाठी विपणन हे खूप महत्त्वाचे आहे. समाजामध्ये असंख्य प्रकारचे मनुष्य राहतात, असंख्य प्रकारची माणसे राहतात. तुम्हाला जर रोजगार चांगल्या पद्धतीने मिळाला तर तुमचं काय होणार आहे, तुम्हाला कामधंदा मिळणार आहे. तुम्ही सुशिक्षित बेकार म्हणून घरी बसणार नाही, प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करणार आहे. म्हणून हा पॉईंट्स खूप महत्त्वाचा आहे. वितरण खर्चात घट. वितरण खर्च म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूचे वाटप करणे होय. बघा मुलांनो, वितरण खर्च म्हणजे काय, वितरण म्हणजे काय, एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी वितरण करणे किंवा वस्तूचं पुटअप करणे, वस्तू वाटप करणे. उत्पादन हा वस्तू तयार करून त्या वस्तूचे वाटप करत असतो, त्यालाच वितरण असे म्हणतात. म्हणजे विपणनामुळे सुद्धा वितरण खर्चात घट होत असते. वितरण खर्चात घट होते, वितरण खर्च कमी होत असताना दिसून येतो. मग वस्तू व सेवांचे वितरण आहे, वस्तू स्वस्त देता येतात. वितरणाची साखळी कार्यक्षम जर असेल तर या कार्यक्षम वितरणामुळे साखळीमुळे वस्तूंचे वितरण हे कमीत कमी खर्चात होते. वितरण स्वस्त झालेले दिसून येते, ग्राहकांना कमी खर्चात चांगल्या सेवा मिळतात, मग वितरण खर्च पण कमी. बघा मुलांना, जर ग्राहकांना कमी खर्चामध्ये चांगल्या वस्तू दिल्या तर ग्राहक खुश असतो, ग्राहकांना पण ती वस्तू परवडते आणि कमीत कमी खर्चामध्ये त्या वस्तू कंझ्युम करणारा बरेच ग्राहक वर्ग खुश असतात. त्यांना पण वाटत असं की आपण ह्या वस्तू वापरायच्या. परंतु वस्तूच्या किमती जे अवाजवी असल्या किंवा वस्तूंच्या किमती ह्या जास्त असल्या तर जास्त कंझ्युमर त्या वस्तू खरेदी करणार नाही. अशा वेळेस जर वितरणामध्ये तुम्ही वस्तूंच्या किमती कमी ठेवल्या तर सर्व ग्राहक लोक ते वस्तू खरेदी करतील, कंझ्युम करतील. त्यामुळे वितरण स्वस्त झालेले दिसून येते, ग्राहकांना कमी खर्चामध्ये त्या वस्तू अवेलेबल होत असतात. ग्राहक जागरूकता. विपणनामुळे जे अधिकारी आहेत किंवा ग्राहक अधिकारी असतात ते सुद्धा सुशिक्षित असं राहतात. म्हणजेच यामध्ये सर्वच ग्राहक वर्ग सुशिक्षित असेल असं नाही, त्यामध्ये काही ग्राहक लोक अशिक्षित पण असतात. त्यामुळे आपल्या ग्राहकांना चांगल्या वस्तू, चांगल्या सेवा दिल्या गेल्या तर वस्तू व सेवांच्या उत्पादनात काहीतरी त्यांना माहिती असली पाहिजे. म्हणजेच ते सुद्धा जे ग्राहक जागरूक आहेत, जे ग्राहक सुशिक्षित आहेत, जे ग्राहक सुरक्षित राखले जात असतील, अशा ग्राहकांना त्या वस्तू व त्या सेवा दिलेल्या आहेत. त्या वस्तू व सेवांच्या उत्पादनात जी काही माहिती आहे ती माहिती सत्य स्वरूपात असली पाहिजे, ती सत्य स्वरूपात दिलीच गेली पाहिजे. जरी अडाणी ग्राहक असेल, सुशिक्षित ग्राहक नसेल तरी त्या ग्राहकांना जी माहिती आहे ती माहिती अगदी सत्य स्वरूपात दिली गेली पाहिजे. एखाद्या वस्तूची माहिती जाहिरातीद्वारे ती वस्तू कशी वापरायची ती पुस्तिकासुद्धा त्याच्याबरोबर दिली जात असते. ग्राहकांना त्या उत्पादनाबाबत ग्राहकांना फसवले जात नाही, ग्राहकांना हक्क अधिकाराची माहिती दिली जाते. मग ह्या ग्राहकांना
जी वस्तू व सेवा विकतो त्याच्या किमती त्या वस्तूवर दिलेल्या असतात. त्या वस्तू तयार करताना ती वस्तू तयार करता तारीख दिलेली असते, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, एक्सपायर डेट असते. अशा वेळेस त्या वस्तूचं नाव, टोल फ्री नंबर दिलेला असतो, कोणत्या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे त्याची माहिती दिलेली असते, त्या वस्तू कशा वापरायच्या त्याची माहिती दिलेली असते. त्यामुळे ती वस्तू तो ग्राहक सहज घेतो आणि तो वापरतो. कोणते घटक वापरतो, किती प्रमाणात वस्तू वापरले, सविस्तर माहिती दिलेली असते, वस्तूवरती लावलेली असते. म्हणजेच ग्राहकाची फसवणूक होत नाही आणि त्यासाठी ती पूर्तता करण्यात येते, त्यासाठी जागरूकता निर्माण करता येते. बघा, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कुकर घ्यायला गेलेत बाळांनो, तुम्ही जर फॉर्च्यूनचे कुकर घेतले किंवा मॉर्लेक्सचे कुकर घेतले किंवा आपण चांगल्या स्टँडर्ड IS मार्कचे जर कुकर घेतले, हॉकिनचा कुकर घेतला, त्याची तुम्हाला पुस्तिका मिळते. त्या पुस्तिकामध्ये सगळं दिलेलं असतं, किती लिटरचं शिजतं, किती वेळ लागतो, काय असतं, सर्व आपल्याला त्याच्यात माहिती दिलेली असते. मग अशा वेळेस ती माहिती पुरवली तर ते ग्राहक खुश असतात आणि त्यांना त्या वस्तू वापरायच्या कशा, त्यांना ग्राहक जागरूकताही निर्माण होत असते. नंतर राष्ट्रीय उत्पादनात वाढ. राष्ट्रीय उत्पादनात वाढ ही विपणनामुळे कशी शक्य आहे? मुलांना बऱ्याच वेळेस काय होत असते, विपणनामुळे विक्रेत्याला त्या वस्तूच्या विक्रीमुळे वाढ निर्माण होत असते. जास्तीत जास्त वस्तू विकल्या गेल्या तर वस्तूमध्ये जास्तीत जास्त वाढ होत असते आणि विक्रीत वाढ झाली तर व्यवसायात नफ्यात वाढ होत असते. नफ्यामध्ये वाढ झाली की साहजिक देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात वाढ होत असते. विपणनामुळे वस्तू व सेवा ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्या वस्तू तयार केल्या जातात. बघा, आज एखादा जर ग्राहक असेल, बाजारपेठेत संशोधन केलं असेल तर ग्राहकांच्या आवडीनिवडीची माहिती आपण घेत असतो, आवडीनिवडीनुसार त्या वस्तू तयार करत असतो. उद्योजक त्या वस्तूंचं उत्पादन करतो तेव्हा तो ग्राहकांचा विचार करत असतो. ग्राहक वर्ग कसा आहे, तो समाधानी आहे का, ग्राहकांना कोणत्या वस्तू जास्त आवडतात, कोणत्या वस्तूंची ग्राहकांची आवड आहे, त्यांचा कल कोणत्या ठिकाणी आहे, तो कोणत्या वस्तू जास्त वापरणार आहेत, याचा सर्व आढावा त्या व्यावसायिकाला घ्यावा लागत असतो. ग्राहक त्या वस्तूंची आपोआप मग अशा वस्तू जर तयार करतात, ग्राहक त्या वस्तू खरेदी करतात आणि आपल्या उत्पादनात आवर्जून वाढ होते. उत्पादनात वाढ झाली की देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात आपोआप वाढ होते. बघा, देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात जर वाढ झाली तर औद्योगिकरणात वाढ होते, रोजंदारीतसुद्धा वाढ होते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पादनातसुद्धा वाढ होत असते. औद्योगिकरणामुळे शेती क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत आहे. बघा मुलांनो, म्हणजेच ज्या वेळेस आपलं स्वतःचं एखादी वस्तू चांगली विकली गेली तर त्या ग्राहकाला फायदा होतो, त्याचं उत्पादन वाढतं, त्याला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होतं. त्यामुळे अशा प्रॉफिटमुळे राष्ट्रीय उत्पादनात देखील वाढ होते. त्यामुळे औद्योगिकरणातसुद्धा वाढ होते. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रीय उत्पादनात निश्चितच वाढ होत असताना दिसत असते. ग्राहकांच्या अपेक्षा, यामध्ये विपणनामुळे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्तता होत असताना दिसत आहे. खरं ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. मग अशा वेळी विपणन काय करते, बाजारपेठेत संशोधन करत असते. ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहे, त्याच्या गरजा कोणत्या आहेत, त्यांना सवयी कोणत्या आहेत, त्याचा अभ्यास करून त्या वस्तूनुसार त्या वस्तूमध्ये बदल घडून आणत असतो आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्या वस्तू तयार करतात. परिणाम त्याचा असा होतो की आवडीनिवडीच्या वस्तू सहज बाजारात उपलब्ध होतात, उत्पादनात वाढ होते, ग्राहकांच्या त्या वस्तूचा दर्जा सुधारतो, वस्तू बाजारपेठेत सहज उपलब्ध होतात, ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वस्तू मिळतात आणि त्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा सहज पूर्ण होतात. ग्राहक वर्ग समाधानी असेल, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर तो ग्राहक खूप खुश असतो आणि तो त्या वस्तू सहज खरेदी करायला प्रवृत्त होत असतो. अशा पद्धतीने हे विपणनाचं महत्त्व आहे, ते समाजासाठी विपणनाचं महत्त्व आज आपण अभ्यासलं आहे.